नमस्कार, मसाला टेल्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी गावरान पद्धतीने मसूर आणि मूग दाल फ्राय. ही डाळ फक्त पौष्टिक नाही तर पोटासाठी हलकी आणि पटकन बनणारी आहे. इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी मसुरीची डाळ स्वच्छ धुवून तासभर भिजवून ठेवलेली होती. आता ही डाळ आपण एका कुकरच्या कंटेनरमध्ये घालून घेऊया. आता यात पुरेल इतकं पाणी म्हणजे शिजायला पुरेल इतकं पाणी घालून आपण ही डाळ छान शिजवून घेणार आहोत. मी यात थोडंसं तेल आणि अगदी चिमूटभर हळद घालून घेते. आता आपण हे कुकरला लावून घेऊया. आपल्याला हे मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. इथं आपले 3 शिट्ट्या झालेले आहेत कुकरचे. मी गॅस बंद करून घेते. दाल फ्राय बनवण्यासाठी इथे एक टमाटा आहे चिरलेला बारीक, हिरवी मिरची आहे बारीक चिरलेली, आलं आहे किसलेलं, एक कांदा आहे बारीक चिरलेला आणि कढीपत्ता आहे. कढईत मी तेल तापवायला ठेवलं आहे. तेल गरम झालं की यात जिरं, मोहरी, हिंग आणि हळद घालून घ्यायचं आहे आणि मग चिरलेला कांदा आणि आलं आपण सगळ्यात आधी परतून घेणार आहोत. आपल्याला आलं आणि कांदा छान परतून घ्यायचा आहे. कांदा कच्चा राहिला नाही पाहिजे. आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर कांदा परतून घ्यायचा आहे. मी अजून याच्यात मीठ वगैरे काही घातलेलं नाही आहे. कांदा थोडा हलका परतून झाला की आपण यात हिरवी मिरची आणि टमाटा घालून घेऊया. टमाटा पूर्ण शिजेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. टमाटा अगदी मऊ झाला पाहिजे फोडणीत. आता मी यात थोडासा कढीपत्ता घालून घेते. कढीपत्ता तुम्ही बारीक चिरूनसुद्धा घालू शकता. थोडंसं मीठ ज्याच्याने लवकर टमाटे शिजतात. तुम्ही इथं बघू शकता आपले टमाटे ऑलमोस्ट शिजलेले आहेत. आता मी यात थोडीशी चवीपुरतं लाल तिखट आणि थोडीशी जिऱ्याची पूड घालते. जिऱ्याची पूड ऑप्शनल आहे, तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. याऐवजी काळा मसाला घालू शकता. आता आपल्याला हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्धा कप गरम पाणी घालायचं आहे, ज्याच्याने आपले मसाले जळणार नाहीत. आता शिजवून ठेवलेली डाळ आपण यात घालून घेणार आहोत. डाळ मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला आणि लो टू मीडियम फ्लेमवर आपण हे 10 ते 15 मिनटं उकळून घेणार आहोत. आता यात चवीपुरतं आपण मीठ घालून घेऊया. मीठ मी फक्त टमाटे शिजण्यापुरतं घातलं होतं. हे दाल फ्राय तुम्ही भाकरीबरोबर, फुलक्यांबरोबर किंवा गरम भाताबरोबर सुद्धा सर्व करू शकता. इथे मी भाकरीबरोबर सर्व केलेलं आहे.